मला 100% खात्री आहे, तुम्ही जर एकदा हे घरी बनवलं तर परत तुम्ही बाहेर खायला जाणारच नाही. काही नाही ओ, सोप्पा आहे. चीन्स गरम पाण्यामध्ये भिजत घालून स्मॅश करून गाळून घ्यायची. आता तोपर्यंत आपला बटाटा शिजून रेडी आहे. थोडा मोठा मोठा स्मॅश करून घ्यायचा. त्याच्यामध्ये टाकायचा कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि बनवून घेतलेलं चिंचेचं पाणी टाकायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. इथे मी आमचूर पावडर वापरलेली नाही, चिंचेचं पाणीच वापरलं. जास्त पण बारीक स्मॅश करायचं नाही, मोठं मोठंच राहून द्यायचं. आता तुम्हाला समजलंच असेल काय बनवतोय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक आणि हे बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक केलेल्या पेस्ट मध्ये पाणी टाकून आपल्याला गाळून घ्यायचं. त्याच्यातच टाकायचं मीठ, चाट मसाला, पाणीपुरी मसाला, जिरा पावडर आणि हिंग. त्यात लिंबू टाकायचा, कांदा, खारी बुंदी आणि आपण बनवलेलं चिंचेचं पाणी आणि थोडंसं आईस टाकायचं. गुळ किंवा साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपली ठेल्यावरची पाणीपुरी रेडी आहे. इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. आणि मी अशा छान छान रेसिपी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, डिटेलमध्ये पण केलेल्या आहेत. नक्की सबस्क्राईब करा, लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. आता रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करा.